त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांचा हल्ला। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासह 3 पत्रकार जखमी। आरोपी प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डेला अटक। आणखी 3 जणांवर गुन्हाही दाखल। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। देवेंद्र फडणवीसांचा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन। पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणेंसोबत फोनवरून संवाद। पत्रकारांना मारहाण करणे अक्षम्य, काळजी करू नका, कठोर कारवाई करू, शिंदेंचं किरण ताजणेंना आश्वासन। मारहाण झालेल्या पत्रकारांची मंत्री भुजबळांकडून रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस। हे राज्यच गावगुंडांच्या हातात गेल्याची आव्हाड यांची टीका। तर काँग्रेस आणि पत्रकार संघटनांकडूनही हल्ल्याचा निषेध। जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले। तक्रार करूनही खराब रस्ता दुरुस्त न केल्यानं ठेकेदाराला झापलं। आतापर्यंत गोट्या खेळत होता का? हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवारांनी सुनावलं। यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण विसरू नये, पुतण्या रोहित पवारांना अजितदादांचा सल्ला। तर अधिकाराला झापल्यावरून अजितदादांनी टीका करणं टाळलं। मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक। संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये कार्यालयाबाहेर दगडफेक। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको करत टायर पेटवले तर सांगली सिंधुदुर्गात पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। मी घरी एकटाच असतो, मारायला या, तुम्ही परत कसे जाता पाहतोच। घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या राजेश मोरेंना संजय राऊतांचं आव्हान। एकनाथ शिंदेंच्या धर्मवीर सिनेमातील 90% गोष्टी खोट्या, संजय राऊतांचं टीकास्त्र। तर राऊतांवरील सिनेमाचं नाव माझा भोंगा माझी बांग असं ठेवावं, नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी। आरोपी उपेंद्र पावसकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये घणसोली बुलेट ट्रेन टनेलचा ब्रेक थ्रू। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। बुलेट ट्रेनचं काम रोखल्याचा केला त्यांनी आरोप। नवरात्र उत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। नवरात्र उत्सवाआधी विश्व हिंदू परिषदेचं फरमान। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड घ्या, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा, गरबा आयोजकांना सूचना। पूनम पांडे दिल्लीतील रामलीलामध्ये साकारणार रावणाची बायको मंदोदरीची भूमिका। पूनम पांडेच्या भूमिकेला संतांसह विश्व हिंदू परिषदेचा कडाडून विरोध। नवरात्र उत्सवात महादेवी माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये येण्याची शक्यता कमीच। तातडीनं सुनावणी घेण्यास हायपॉवर कमिटीचा नकार असल्याची माहिती। वनतारा प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाणार। उल्हासनगरमध्ये खासगी प्ले ग्रुपमध्ये चिमुकल्याला मारहाण। विठ्ठलवाडीमधील धक्कादायक असा प्रकार। तर मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीत मामी आणि भाची वाहून गेल्या। मामीला वाचवलं, मात्र 15 वर्षांची भाची गेली वाहून। शेतातून घरी येताना घडली दुर्घटना। वाहत्या पाण्यातून उड्या मारत जाण्याचं धाडस, तरुणाच्या अंगलट। नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा वाचला जीव। लातूरच्या बुधोडा इरडी रस्त्यावरचा प्रकार समोर। गडचिरोलीमध्ये भरधाव बोलेरो झाडाला धडकून विहिरीमध्ये पडली। अपघातात 4 साधूंचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर।
सिनेमा सृष्टीसाठी मोठं योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार. नाशिक रोड परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. दसरा दिवाळी सणाआधी 1.5 लाखांचा बनावट तुपाचा साठा जप्त. तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची H-1B व्हिसा शुल्क वाढवलं. आता प्रतिवर्षासाठी मोजावे लागणार $1,00,000. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे IT कंपन्यात काम करणाऱ्या भारतीयांना फटका.